भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क। झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर, 2 जणांसाठी पास फक्त 1099 रुपयात, ज्यात पासवर इयरबड्स फ्री आणि सोबतच वेव पूल, 10हून अधिक मोठे राईड्स, स्विमिंग पूल, किड्स झोन, रेन डान्स, पेंडुलम स्लाइड्स। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 98 90 77 08 59। पत्ता लक्षात ठेवा, शिरसोली रोड, जैन फार्म जवळ, अनुभूती शाळेमागे, झुलेलाल वॉटर पार्क, जळगाव। रहा अपडेट न्यूज। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने व बहारे मदीना ग्रुप व अल्पसंख्याक विकास मंडळ टीमने केले तीव्र निषेध व्यक्त करत पाकिस्तान मुर्दाबादचे जाळले पोस्टर। जम्मू काश्मीर, श्रीनगर, पहलगाम, बैसरन व्हॅली मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी दहशतवादी यांनी केलेल्या भीषण गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू तर 25 ते 30हून अधिक जण या भयाड हल्ल्यात जखमी झाले। या भयाड हल्ल्याचा चाळीसगाव मुस्लिम समाज, बहारे मदीना ग्रुप व अल्पसंख्याक विकास मंडळ MIM टीमने छत्रपती शिवाजी महाराज चौकात संध्याकाळी 7 वाजता पाकिस्तानचा बॅनर व पोस्टर जाळून पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत तीव्र निषेध केला व या भीषण घटनेबद्दल मुस्लिम समाजातर्फे मृतांना मेणबत्ती लावत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व दहशतवादी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीची प्रतिक्रिया वसीम चेअरमॅन व वसीम मास्टर यांनी रहा अपडेट न्यूजला दिली आहे। यावेळी इम्रान पठाण, वसीम चेअरमॅन मंजूर हाजी, वसीम मास्टर, MIMचे अध्यक्ष मुख्तार कुरैसी, भाजपा अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असगर सय्यद, आदिल शाह, सत्तार मलिक, रहीम शेख, कैसर खाटिक, जावेद रंगरेज, अल्पसंख्याक विकास मंडळचे मुराद पटेल, सलीम सय्यद, गफ्फार मलिक, सलाउद्दीन शेख, शहाबाज पठाण, मोठ्या संख्येने मुस्लिम समाज नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल, 40 गाव, जळगाव। ये पहलगाव मध्ये हल्ला झालेला आहे। 40 गाव मुस्लिम समाज याचा जाहीर निषेध करत आहे। जे पर्यटक त्या ठिकाणी फिरायला जातात त्यांच्यावरच ते हल्ला करणार, तर हे आपल्याला दुर्दैवाने एकदम चुकीची गोष्ट वाटलेली आहे। आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, अमित शहाजी यांना आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही विनंती करत आहे की असे झालेले हल्ल्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि या देशाच्या नागरिकांना जे शहीद झालेले आहेत त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे असे समस्त चाळीसगाव मुस्लिम समाजच्या वतीने आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित साहेबांना आम्ही विनंती करत आहे। आणि हे जे झालेला हल्ला आहे याच्या पुढे जर त्यांनी असं काय केलं तर हिंदुस्थानाचा मुस्लिम गप्प बसणार नाही। कश्मीर के अंदर जो हमला हुआ अतिरेकी और दहशतवादियों की तरफ से, इसका समस्त 40 गाँव समस्त मुस्लिम समाज जो है तो पुरजोर तरीके से विरोध करता है। इस्लाम धर्म या मुस्लिम समाज कभी भी ऐसी घटनाओं का समर्थन नहीं करता, लेकिन ये घटना जब भी कहीं होती है तो मुसलमानों को दोषी बताया जाता है। आजकल सोशल मीडिया के ऊपर आ जाकर तो दूसरे मुसलमानों के ताल्लुक से जो है तो गलत फहमी हिंदुस्तान के अंदर कुछ उग्रवादी लोग जो है वो फैलाने की कोशिश कर रहे हैं। तो हिंदुस्तान का मुसलमान कभी भी हिंदुस्तान के विरोध में कभी कोई पाउल उठा नहीं सकता और हमेशा से देश के साथ वफादार रहे। कई वफादारी हमारी साबित पहले से हो चुकी। हम इस घटना का, और कभी भी ऐसी कोई भी आतंकवादी घटना होती है, दहशतगर्दी होती है, तो हम हमेशा से उसके खिलाफ है। मुस्लिम समाज हिंदुस्तान का हमेशा से ऐसी घटनाओं का पुरजोर तरीके से विरोध करता और हम हमारे माननीय प्रधानमंत्री इनसे गुजारिश करते कि वो ऐसे होने वाली घटनाओं को रोकने की पूरी तरीके से कोशिश करे और जो इनके अंदर आरोपी है, जो भी सीमा पार से आते तो इनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई हो, इनको डायरेक्ट भर चौक में लाके जो है उनको फांसी दी जाए। ऐसा पूरा समस्त मुस्लिम समाज आज जो है तो ये उम्मीद लगाए हुए है कि उनको जो है तो कड़ी से कड़ी सजा दी जाए। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.